स्वागत। दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सविस्तर आढावा। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसभरातील सगळ्यात मोठी बातमी। सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यासमोर एका वकिलानं गोंधळ घातल्याची घटना घडली। गोंधळ घालणाऱ्या वकिलानं सरन्यायाधीशांसमोर बूट फेकण्याचा प्रयत्न केला, तसंच सनातन धर्माचा अपमान हिंदुस्थान सहन करणार नाही अशी नारेबाजी या वकिलानं दिली। राकेश किशोर असं या वकिलाचं नाव आहे। सकाळी 11च्या दरम्यान ही घटना घडली। या घटनेची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरन्यायाधीश भूषण गवईंशी फोनवरून संवाद साधला। तसंच त्या घटनेवर पंतप्रधान मोदींनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला। सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याच्या प्रकरणानंतर आता शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली। उद्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून राज्यभर आंदोलन केलं जाणार आहे। सुप्रिया सुळे बारामतीत, रोहित पवार संभाजीनगरात तर शशिकांत शिंदे मुंबईत आंदोलन करणार आहेत। हाताला काळी फीत बांधून आणि संविधान हातात घेऊन हे आंदोलन केलं जाणार आहे। तेव्हा आता मोदींकडून या घटनेची दखल घेण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता शरद पवारांची राष्ट्रवादी देखील या मुद्द्यावरून आक्रमक झालेली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उद्या राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे। हाताला काळी फीत बांधून आणि संविधान हातात घेऊन हे आंदोलन केलं जाणार आहे। दरम्यान ज्या वकिलानं सरन्यायाधीशांच्या समोर ही सगळी नारेबाजी केलेली होती, घोषणाबाजी केलेली होती, गोंधळ घातलेला होता, हे कृत्य नेमकं त्यानं का केलं आपण समजून घेऊया। खजुराहोतील विष्णूच्या खंडित मूर्तीच्या पुनर्स्थापनेशी संबंधित याचिकेवर 16 सप्टेंबरला सुनावणी झाली। हे प्रकरण भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकार क्षेत्रात येतं असं सांगून सरन्यायाधीशांनी हस्तक्षेपास नकार दिला। तुम्ही भगवान विष्णूचे मोठे भक्त आहात, मग त्यांच्याकडेच प्रार्थना करा की ते काहीतरी करतील, अशी टिप्पणी सरन्यायाधीशांनी केली होती।